आता हा व्हिडिओ पाहून सुद्धा आम्ही शांतच बसणार. आता ते मोर ओरडत आहेत, त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत, त्यांचं जंगल उद्ध्वस्त होत आहे. आम्हाला काय फरक पडतोय? जोपर्यंत आमच्या घरावरती बुलडोजर चढणार नाही, आमची घरं उद्ध्वस्त होणार नाही, तोपर्यंत आम्हाला फरकच पडणार नाही. ही मानसिकताच आतापर्यंत आपली झाली आहे ना. म्हणजे आता हे आपल्या सगळ्यांना माहित असेल तर तेलंगणातल्या हैदराबाद शहरामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या परिसरात असणारं 400 एकरचं जंगल, ज्या जंगलाला हैदराबादचं फुफ्फुस म्हणून सुद्धा ओळखलं जातं, असं हे कांच्या जंगल, इथली 400 एकर जमिनीतली झाडं सगळी रात्रीत म्हणजे अगदी जेसीबी बुलडोजर हे सगळं चढवून तोडून टाकण्याचं, कापून टाकण्याचं काम केलं जात आहे. बरोबर हैदराबाद युनिव्हर्सिटीला सुट्टी दिलेली आहे अशाच काळामध्ये हे जंगल उद्ध्वस्त होत आहेत आणि आम्ही मात्र शांतच बसणार. आम्ही मात्र याच्यावरती बोलणारच नाही. डेव्हलपमेंटच्या नावाखाली, आयटी पार्क उभं करण्याच्या नावाखाली असं होतंय. उद्या भविष्यात आम्हाला नोकऱ्या सुद्धा मिळतील, मात्र अनेक पक्षांचे जीव घेऊन अशी मिळवलेली नोकरी तुम्हाला हवी आहे का? विचार करा. बाकी या गोष्टीचा विरोधच आहे. सध्या न्यायालयाने तात्पुरती बंदी दिलेली आहे, वृक्षतोड तात्पुरती थांबली आहे, मात्र ही परत होईल जेव्हा आपण झोपलेलो असू. त्यामुळे जागे व्हा. या गोष्टीचा निषेध करता येईल तिथं निषेध करा, जिथं जिथं शेअर करता येईल तिथं तिथं असे व्हिडिओ शेअर करा, आपल्या भावना व्यक्त करा. तोपर्यंत ह्या कत्तली झाडांच्या थांबणार नाहीत. ज्या दिवशी श्वास घ्यायला ऑक्सिजन उरणार नाही ना, त्या दिवशी या झाडांचं महत्व आम्हाला कळेल.